एकदा ऋतुस्नात जरत्कारु समागमनार्थ पतीजवळ गेली असता त्याने तिच्या गर्भात एक तेजस्वी भ्रूणाची स्थापना केली व तो गर्भ चंद्राच्या कलेप्रमाणे तिच्या उदरात वाढू लागला. कालांतराने एके दिवशी दुपारी जरत्कारु ऋषी पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेले. सूर्यास्त होण्याची वेळ आली तशी तिची घालमेल होऊ लागली. ऋषींच्या सायंसंध्येची वेळ जवळ येऊ लागली होती. जरत्कारु ऋषींना गाढ निद्रेतून उठवावे तर ते चिडतील, न उठवावे तर त्यांच्या नित्यक्रमात खंड पडेल. तिची द्विधा मनस्थिती झाली. यांच्या क्रोधापेक्षा धर्मलोप होणे अधिक वाईट आहे असे वाटल्यामुळे शेवटी सर्व धीर एकवटून तिने मोठ्या मंजूळ स्वरात ऋषींना जागे करण्याचा प्रयत्न केला. संधीची जणू वाटच बघितल्याप्रमाणे ऋषी कडाडले, हे नागिणी, तू माझा उपमर्द केला आहेस. तुझ्याजवळ क्षणभरही राहण्याची माझी इच्छा नाही. मी जसा आलो तसाच निघून जाणार. माझा तू घोर अपमान केला आहेस. तू कबूल केल्याप्रमाणे वागली नाहीस. तिने फार विनवण्या केल्या, परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. भगवन, आपला अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. केवळ आपल्या पुण्यसंचयाचीच मला काळजी होती. पण ऋषींनी आपला हेका सोडला नाही. शेवटी सर्व लज्जा गुंडाळून ठेवून ती म्हणाली, एक विशिष्ट हेतू मनात ठेवून माझ्या बंधूने मला तुमच्या स्वाधीन केले होते. तो हेतू पूर्ण झाल्याशिवाय तुमचे येथून जाणे इष्ट नाही. यावर ऋषींचे प्रत्युत्तर होते, तो हेतू पूर्ण झाला आहे. तुझ्या उदरात मी गर्भाची स्थापना केली आहे. तो गर्भ अग्नीप्रमाणे तेजस्वी असून तो वेदांत आणि वेदांगामध्ये पारंगत असलेला परमधर्मात्मा ऋषी आहे. एवढे बोलून ऋषींनी आपला गाशा गुंडाळला आणि परत कधीही न येण्याकरता ते निघून गेले. जरत्कारु ही बातमी घेऊन बंधूकडे गेली. जरत्कारु ऋषी निघून गेल्याची वार्ता कळल्यानंतर वासुकी अत्यंत हताश झाला. परंतु तो मामा होणार असल्याची गोड बातमी जरत्कारूने दिल्यानंतर तो अत्यंत आनंदित झाला आणि त्याने तिचा वस्त्रालंकार देऊन सत्कार केला.